नमस्कार मंडळी. महसूल क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धा यावर्षी सिंधुदुर्ग येथे होणार आहेत. त्यासाठी आम्ही कुडाळ रेल्वे स्टेशनवर आहोत. म्हणजे आम्ही ठाण्यावरून कोकण रेल्वेचे तेजसच्या गाडीने आम्ही आलो आणि आता हे बघा आपण कुडाळ रेल्वे स्टेशन, कोकणातलं सुंदर रेल्वे स्टेशन आहे बघा. याचे नूतनीकरण झालेले आहे. किती छान दिसतं, अगदी एअरपोर्ट सारखं बनवलेलं आहे. महसूल स्पर्धा यावर्षी वेंगुर्ल्याला होणार आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था कुडाळ येथील हे कोकण स्पाइस हॉटेल आहे तिथे केलेली होती. अजूनही आजूबाजूच्या हॉटेल्समध्ये व्यवस्था केलेली होती राहण्याची. 3 दिवस स्पर्धा चालणार आहेत, त्यामुळे व्यवस्था ही इकडे होती. आता हे बघा, हे कोकण स्पाइस हॉटेलचे इंटिरियर बघा. हे त्यांनी वाडा संस्कृती दाखवली आहे. हे कोकणचा समुद्रकिनारा, मच्छी विकणारी आपली ताई दिसते इथे, एक आपली आंबा काजूचे बोंड, आणि हे मांगर म्हणतात. तर मी तिथे विचारलं त्यांना मांगर म्हणजे काय, तर ते म्हणाले की कोकणातलं घर आहे हे, म्हणजे जे मध्यमवर्गीय कुटुंबाचं घर असतं ते त्यांनी इथे दाखवलं आहे. दिवस दुसरा, आज आम्ही सकाळी आधी पोटोबा ह्या रेस्टॉरंटमध्ये नाश्त्याला आलो आहे. मस्त जाळीदार घावणे, चटणी आणि त्याच्यासोबत हे बघा, ही चण्याची आमटी असं त्यांनी दिलेलं, एकदम चविष्ट. आणि उपमा पण मस्त असा प्रेझेंट केला होता बघा, वरून शेव वगैरे टाकून. छान नाश्ता, आणि तो सकाळी 7:30लाच मिळतो. आता आम्ही वेंगुर्ल्याकडे जात आहोत. मस्त सकाळ, छान धुकं पडलं होतं, मस्त सूर्योदय समोर दिसतोय, छान प्लेझंट ॲटमॉस्फिअर. महसूल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाची तयारी झालेली आहे. माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी कोकण विभागातील 7 जिल्हे म्हणजेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर आणि उपनगर असे 7 जिल्ह्यांचे खेळाडू येथे आलेले आहेत. हे आपण समोर बघू शकता. संचलनाची तयारी सुरू आहे. नगरी, एसएल वर्ल्ड, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मार्वे, मनोरी बीच, कान्हेरी गुंफा, जुहू चौपाटी ही पर्यटकांची खास आकर्षणाची केंद्र या जिल्ह्यामध्ये आहेत. मुंबईचा वडापाव, चौपाटीची भेळ आणि पावभाजी आणि मासे, विशेषतः बोंबील यांची ख्याती जगभर पसरलेली आहे. जगभरातील गुलहौशी पर्यटकांच्या रसण्यासाठी पुढे येणारा जिल्हा आहे ठाणे जिल्हा. उत्कृष्ट नागरीकरण, सुंदर शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठाणे शहराची तलावांचं शहर म्हणूनही ख्याती आहे. भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान 1853 मध्ये धावली. ठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात. भगव्या रंगाच्या आपल्या या गणवेशाने सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हा ठाणे जिल्हा. फलकधारक आहेत रेश्मा जायभाये आणि ध्वजधारक आहेत संतोष पाटील. दमदार पावलं टाकत पुढे येणारा हा जिल्हा ठाणे जिल्हा. त्यानंतर मानवंदना देण्यासाठी पुढे येणारा जिल्हा पालघर जिल्हा. पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून 1 ऑगस्ट 2014 रोजी निर्मित करण्यात आला आहे. 1942च्या भारत छोडो आंदोलनात पालघर जिल्ह्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. फलकधारक आहेत सीमा पुजारी आणि ध्वजधारक आहेत विष्णू जाधव. गडद निळ्या रंगाने सर्वांचं लक्ष वेधून घेणारा असा हा पालघर जिल्हा. मानवंदना देण्यासाठी पुढे येत आहे. त्यानंतर मानवंदना देण्यासाठी पुढे येणारा जिल्हा आहे रायगड जिल्हा. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून ख्यातनाम असलेला रायगड आता देशातील महत्त्वाचा औद्योगिक जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. फलकधारक आहेत प्रेरणा पाटील आणि ध्वजधारक आहेत संतोष तावडे. रायगड, कुलाबा, मुरुड, जंजिरा हे गडकिल्ले, निसर्गरम्य समुद्रकिनारे पर्यटकांसाठी आकर्षक. हापूस आंबा इथलाच उष्ण आणि दमट हवामान इथल्या जमीन आणि फळझाडे लागवडीसाठी पोषक आहे.
बाहेरून काटेरी आणि आतून गोड असणारा फणस रत्नागिरीच्या स्वभावाचं प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे. फलोत्पादनाचा जिल्हा म्हणूनही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. फलकधारक आहेत मीनाक्षी कदम आणि ध्वजधारक आहेत सिंबॉल कुमार जाधव. मानवंदना देण्यासाठी पुढे येणारा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा. या 3 दिवसीय भव्य अशा क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन करणारा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून निर्माण केलेला राज्यातील पहिला आणि देशातील दुसरा संपूर्ण साक्षर जिल्हा. महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होण्याचा पहिला मान याच जिल्ह्याला मिळाला आहे. स्वच्छ नितळ समुद्रकिनारे, विविध मंदिरं, ऐतिहासिक किल्ले, रम्य तलाव यासाठी प्रसिद्ध. दशावतार, चित्रकथी, पांगुळ, कीर्तन, धनगरी नृत्य हे या जिल्ह्याचे वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक वैभव. फलकधारक आहेत वैशाली देसाई आणि ध्वजधारक आहेत योगेश माळी, माजी सैनिक. पांढरा शुभ्र अशा या गणवेशामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सिंधुदुर्ग जिल्हा दमदार पावलं टाकत ध्वजस्तंभाला आणि मान्यवरांना मानवंदना देत पुढे जात असलेला सोडले गेले आहेत. ज्याप्रमाणे भारतात विविध प्रांत आहेत, विविध लोक आहेत, त्याचप्रमाणे हे तिरंगी रंगाचे असे फुगे आपण आकाशामध्ये सोडलेले आहेत. यानंतर जे संचलन झालेलं आहे त्याचा निकाल खालीलप्रमाणे आहे. एकूण 7 जिल्हे या संचलनामध्ये भाग घेतलेले होते. तर याच्यामध्ये 1, 2, 3 क्रमांक काढलेले आहेत. पहिला 3रा जो क्रमांक आलेला आहे 7 जिल्ह्यापैकी तो रत्नागिरीला 2रा क्रमांक मिळालेला आहे. त्यानंतर 2रा नंबर ठाणे जिल्ह्याला संचलनामध्ये ठाणे जिल्ह्याचा 2रा क्रमांक आला. त्यामुळे सर्वांना भेटून त्यांचं अभिनंदन केलं आणि हा आनंद सर्वांनी अगदी जल्लोषात साजरा केला. चारशे मीटर धावणे या स्पर्धेत ठाणे जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू आहे. स्पर्धेच्या उद्घाटनानंतर ही क्रीडा ज्योत पेटवली जाते आणि ह्या ट्रॉफीज बघा, सर्व खेळांसाठी ट्रॉफीज ठेवलेल्या आहेत. फुटबॉल, खो खो, कबड्डी, सांस्कृतिक कार्यक्रम, थ्रोबॉल अशा विविध स्पर्धांसाठी ह्या ट्रॉफीज आहेत. हे 7 जिल्ह्यांचे 7 रंगाचे ध्वज आहेत. आता ही ठाणे जिल्ह्याची फुटबॉल मॅच दिसते बघा आपल्याला समोर. खरं तर ह्या खेळाडूंना वेळ नसतो. हे सर्व महसूल कर्मचारी अधिकारी आहेत, पण हे वर्षातून 3 दिवस मिळतात. त्यामध्ये ते आपली कला सादर करतात, आपल्या क्रीडा स्पर्धा असतात त्याच्यामध्ये भाग घेतात आणि थोडासा विरंगुळा नेहमीच्या कामातून ही कबड्डीची स्पर्धा सुरू आहे ठाणे आणि पालघरमध्ये.
ही ठाणे जिल्हा पुरुष खो खो स्पर्धा आहे. दुपारी कृष्णा रेडकर यांच्या कृष्णा हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो होतो. हे सी फूडसाठी खूप फेमस आहे, तर सगळ्यांनी सांगितलं नक्की जाऊन या म्हणून त्या हॉटेलमध्ये. आपल्याला छोटंसंच हे हॉटेल दिसेल, पण फूड एकदम खूप छान आहे अगदी. आता ही बघा, ही सुरमई थाळी घेतली होती, त्याच्यामध्ये असा मोठा सुरमईचा पीस आणि ही सुकी मच्छी, शिंपल्या आणि हे मच्छीचं तिखलं म्हणतात ते, आणि ही सौंदाळ थाळी आहे. अगदी रिजनेबल रेटमध्ये ताजं गरम गरम जेवण मिळतं. आणि ही प्रॉन्स फ्राय. वेंगुर्ला नगर परिषदेच्या मधुसूदन कालेलकर नाट्यगृहामध्ये आमचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ठाणे जिल्हा बहिर्जी नाईक यांच्या जीवनावर एक नाटिका सादर करणार आहे. जन्मदिन मुबारक. शहंशाह आलम, आपकी शान सदा बरकरार रहे. बरकरार रहे, बरकरार रहे. आलमगीर बादशाह, आपकी तलवार की चमक सदा बहार रहे. बहार रहे, बहार रहे. शहंशाह हिंद, आपकी बादशाहत को चार चांद लगे. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. वो नहीं समझेंगे तुम क्या कह रहे हो. हाँ हाँ, तुम हमारी तारीफ कर रहे हो. आज आपने हमें बहुत नायाब तोहफा दिया है बादशाह सलामत. भरे दरबार में आपने उस सिवा को कैद कर लिया. बहुत सुकून महसूस हो रहा है हमें. जापना, क्या हुआ, क्या सोच रहे हैं आप? बेगम साहिबा, ऊपर वाले की मेहरबानी से आज हमारी उम्र 50 साल पूरी हो गई. और ये ताज, इस ताज के लिए तो हमने अपनों को भी नहीं बख्शा. बहुत इंतजार कराया है इस ताज ने हमसे. अब तो वो सिवा भी हमारी गिरफ्त में है. अब पूरे दक्खन पे मुगलिया सल्तनत का परचम लहरेगा. इस पूरे मुल्क पे सिर्फ हमारा राज होगा, हमारा. आमीन. माऊली, माझी माय जिजाऊ इथे त्या गडावर काय अवस्था असेल तिची. विठ्ठल विठ्ठल, आपला मुलगा नातू त्या कैवाच्या तोंडी गेलाय. सुखरूप परत येणार की नाही याची खात्री नाही. काय वाटलं असेल मंडळी त्या माऊलींना, पण लेका रडायला तरी कुठे येळ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. छे, आज काही लक्षच लागत नाही. सोयरा. आऊ साहेब. काय झाले सोयरा? आऊ साहेब, एक एक मोती पेरून माळ बनवावी म्हटलं तर कधी दोरच तुटतोय, तर कधी मोतीच विखुरतात. सोयरा, तुम्ही असा धीर खचून कसं चालेल? मग काय करू आम्ही आऊसाहेब? 4 मास झाले इकडची स्वारी त्या औरंगजेबाची भेट घेण्यासाठी गेले. सोबत शंभू बाळांना नाही नेले. एवढंच लेकरू ते, त्यात कानावर पडणारे अनेक खबरा. नजर कैदेत ठेवलं, पहारे सक्त केले, जीवे मारायची धमकी. तुम्हीच सांगा, कसा बरं धीर धरावा? सोयरा, अहो स्वराज्याचे धनी नाही म्हणून असे भेद्रत बसायचे नाही.
सतत स्वराज्याच्या हिताचा विचार करायचा. शिवबा आज ना उद्या येतीलच. ते आले की त्यांनी नावाजले पाहिजे. स्वराज्याच्या कारभारात खंड पडू दिला नाही. अहो, आमच्या माघारी आता या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्हीच सांभाळायला हव्यात. मुजरा साहेब, मुजरा राणी सरकार, फुलाजी आलते, त्यांनी हा लखोटा दिला आहे. नवा सूर्य उगू दे माय. 2 दिवसांनी तुझा गोंधळ घालणार आहेत ग, तुझं गुण गाणार आहेत ग माय. त्या गडद प्रहराच्या रातीला तू ये ग माय, तू झोप दे ग. नाही, 3 वेळा घंटा झाली म्हणजे राज मंदिरात पोचल्यात. आता ह्या वाटून यायला निघत्यालच बघा. सयाजी, तू राजांना तिथं थांबून ठेव. मी इशारा केला की मगच पण नाही. आता तडक राजगडावर निघा. गोरपंतांना सांगावा धाडा, राज सुटला आहे ती म्हणून गडावर 2 तोफांची सलामी द्या म्हणावं. त्यानं काय होईल? त्यानं शत्रू गाफील राहील, राजांचा पाठलाग सोडून देईल. तडक निघा. होय नाही. राजी पंत, आता इथून पुढच्या प्रवासात रावजी आणि 2 मंडळी तुमच्या सोबत असतील. पुढच्या वाटावर तुम्हाला कमी कलश भेटतील. एवढ्याचा अर्थ कमी चढवून चौघ मथुरेच्या मार्गानं चांदा परगण्यात जा. राजांची काळजी घ्या. हा मोर, शत्रूला माझ्या मागं थोपवतो. राजांवरची संकट हे मी स्वतःवर घेता व हे पुढच्या तुमच्याही वाटायला येऊ द्या. पेशा जरी वकिली असला, एकदा म्यानातून खाली तलवार शत्रूचं रक्त लावल्याशिवाय परत म्यानात जात नाही. स्वतःला जपा, काळजी घ्या स्वतःची. येतो आता. बहिरजी, तू म्हणजे आमचा 3रा डोळा आहे. शिवनेत्र बहिरजी. शिवाजी म्हणजे बहिरजी, बहिरजी म्हणजेच शिवाजी. माझ्यासारखं असे अनेक काळपत्थर पाय त्याला लागलं तरी चालतील, पण स्वराज्याचं हे संगमरवरी स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. राजा, बहिरजी, तू माझी सावली आहेस. या स्वराज्याचा खडा पहारा आहेस. तुमच्यामुळेच हे स्वराज्य आहे. बहिरजी, आता आपण ठरल्याप्रमाणे चला पुढच्या मोहिमेवर. कसं आहे, हा मोठ्या हलव्याची किंमत काय? 1500 रुपये. आणि ही सुरमईची जोडी? अरे, हा वेंगुर्ला बीच आहे. संध्याकाळी स्पर्धेतनं थोडासा वेळ मिळाल्यानंतर आम्ही इकडे आलो होतो. असा मस्त निसर्गरम्य समुद्र, त्याच्यात बोटिंग. आणि हे बघा, हे वाळूचं गणपती बनवलेलं आहे. वेंगुर्ला नगर परिषद. खरं छोटीशी नगर परिषद आहे, पण छान मेंटेन आहे सगळे.
हे बघा किती छान आहे. मस्त पांढरी वाळू सगळीकडे, स्वच्छ किनारा. आता ही कोकण क्रीडा स्पर्धांची ट्रिप माझी संपलेली आहे. मी तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझं चॅनल वर्ल्ड ऑफ स्मितलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.